बुलढाण्यात धावत्या एसटीत अचानक ओरडू लागली तरुणी, चालकाने बस थेट पोलीस ठाण्यात नेली. असं हादरवून सोडणारा प्रकार. नेमकं काय घडलं? बुलढाणा जिल्ह्यातील एका साध्या सकाळी सुरू झालेला प्रवास काही वेळातच चर्चेचा विषय ठरणार आहे. याची कल्पना बसमधील कुणालाही नव्हती. प्रवासी आपापल्या कामानिमित्त शांतपणे बसमध्ये बसले होते. काही जण मोबाईलमध्ये व्यस्त होते तर काही जण खिडकीतून बाहेर पाहत होते. वातावरण अगदी सामान्य होतं, पण काही क्षणातच सगळं बदलणार होतं. बस आपल्या नियोजित मार्गावर पुढे सरकत होती. प्रवाशांची संख्या हळूहळू वाढत होती. मधल्या एका थांब्यावर एक कॉलेजवयीन तरुणी बसलेली दिसली. तीही इतर प्रवाशांप्रमाणे शांतपणे बसली. सुरुवातीला तिच्याकडे कोणाचे विशेष लक्ष गेलं नाही. काही वेळ बस पुढे गेल्यानंतर अचानक बसमध्ये हलकासा गोंधळ सुरू झाला. काही प्रवाशांनी मागे वळून पाहिलं. त्या तरुणीचा आवाज वाढत चालला होता. ती अचानक अस्वस्थ दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. काही क्षणातच ती मोठ्याने बोलू लागली. तिचा आवाज आता आरडाओरडीत बदलला. बसमधील सर्वांचं लक्ष तिच्याकडे वळलं. प्रवाशांमध्ये कुजबूज सुरू झाली. काय घडलं हे कुणालाच समजत नव्हतं. बसमधील वातावरण अचानक तणावपूर्ण झालं. काही प्रवासी उठून तिच्याजवळ गेले. ती वारंवार काहीतरी सांगत होती. तिच्या आवाजात घाई आणि भीती जाणवत होती. बसमधील शांतता पूर्णपणे भंगली होती. चालक आणि वाहक यांनी ही परिस्थिती लक्षात घेतली. बस थांबवण्याचा निर्णय घेतला गेला. प्रवासी एकमेकांकडे पाहत होते. काही जणांना काय चाललंय हे समजत नव्हतं, तर काही जण चिंतेत पडले होते. बस थांबल्यानंतर वाहक त्या तरुणीकडे गेला. तिने आपला मोबाईल गायब झाल्याचा दावा केला. तिच्या म्हणण्यानुसार काही वेळापूर्वीच मोबाईल तिच्याकडे होता, पण आता तो सापडत नव्हता. यामुळे बसमध्ये आणखी गोंधळ वाढला. प्रवाशांनीही आपापसात चर्चा सुरू केली. काहींनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिचा आवाज अजून वाढत होता. तणाव वाढत चालला होता. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून वाहकाने पुढाकार घेतला. त्याने मोबाईल नंबरवर कॉल करण्याचा प्रयत्न केला. बसमधील सर्वजण शांत झाले. सगळ्यांचं लक्ष आता त्या फोनकडे होतं. कॉल लागला. फोन रिसीव्हही झाला. मात्र परिस्थिती अजून गुंतागुंतीची झाली. तरीही तरुणी शांत होण्यास तयार नव्हती. प्रवाशांमध्ये संभ्रम वाढतच होता. बसमधील काही प्रवासी नाराज झाले. काहींना घाई होती, पण परिस्थिती गंभीर वाटत असल्याने कोणीही पुढे काही बोलत नव्हतं. वातावरणात तणाव वाढत होता. सर्वजण पुढे काय होणार याची वाट पाहत होते. अखेर वाहकाने एक निर्णय घेतला. बस पुढे न नेता थेट पोलीस ठाण्यात नेण्याचा निर्णय झाला. चालकाने बस पुन्हा सुरू केली. प्रवाशांमध्ये पुन्हा कुजबूज सुरू झाली. काहींना हा निर्णय योग्य वाटला. बस पोलीस ठाण्यात पोहोचली. प्रवाशांना याची अपेक्षा नव्हती. सर्वजण आश्चर्यचकित झाले. परिस्थिती आता अधिक गंभीर झाली होती. सर्व प्रवाशांना खाली उतरायला सांगण्यात आलं. पोलिसांनी संपूर्ण बसची तपासणी सुरू केली. एक प्रवाशाची चौकशी करण्यात आली. काही प्रवासी घाबरले होते, तर काहींना त्रास होत असल्याचं जाणवत होतं. बसमध्ये आलेल्या आबालवृद्ध प्रवाशांची तपासणी करण्यात आली. प्रत्येकाची तपशीलवार चौकशी सुरू होती. वातावरणात तणाव आणि अस्वस्थता पसरली होती. सर्वजण निकालाची वाट पाहत होते. तपासणी सुरू असताना वेळ पुढे जात होता. प्रवाशांची अस्वस्थता वाढत होती. काहींना उशीर होत असल्याची चिंता होती, तरीही सर्वजण शांतपणे उभे होते. पोलिसांनी बसच्या प्रत्येक कोपऱ्याची तपासणी केली. सीटखाली, बॅगमध्ये सर्वत्र शोध घेण्यात आला, तरीही काहीच सापडत नव्हतं. परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची होत होती. प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला. काहींनी एकमेकांशी चर्चा सुरू केली. काहींना हा प्रकार अनपेक्षित वाटत होता. सर्वांच्या मनात एकच प्रश्न होता. तपासणी सुरूच होती. वेळ जात होता, तरीही मोबाईलचा काहीसा मागमूस लागत नव्हता. पोलिसांनी पुन्हा तपासणी केली, तरीही निष्कर्ष काही लागत नव्हता. अखेर बराच वेळ उलटल्यानंतर तपासणी पूर्ण झाली. पोलिसांनी निष्कर्ष जाहीर केला. कुणाकडेही मोबाईल सापडला नव्हता. प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. या संपूर्ण प्रकारामुळे बसचा मोठा वेळ वाया गेला. प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. काही जण नाराज दिसत होते, तर काही शांतपणे उभे होते. पोलिसांनी आवश्यक नोंदी केल्या. परिस्थिती आता शांत झाली होती. बसमधील तणाव कमी झाला. प्रवाशांनी पुन्हा बसमध्ये बसायला सुरुवात केली. बस पुन्हा आपल्या मार्गावर निघाली. प्रवाशांमध्ये अजूनही चर्चा सुरू होती. काहींना हा अनुभव धक्कादायक वाटला. काहींसाठी हा प्रसंग अनपेक्षित होता.